राजकीय पक्षांकडून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जनतेनं केंद्र सरकारच्या निर्देशांचं पालन करावं, घाबरू नका, मोदींवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आवाहन। नवी मुंबईमध्ये आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सिलेंडर मिळवण्यासाठी सानपाडामध्ये 3 किलोमीटरची रांग, तर गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून नागरिक वेटिंगवर। मुंबईच्या कांदिवली पश्चिममध्ये आजही घरगुती गॅससाठी नागरिकांच्या रांगा, बुकिंगचा ओटीपी आल्यानंतरही ग्राहक रांगेत। ठाण्याच्या मुरबाडमध्येही नागरिकांच्या लांबच लांब रांगा। नवी मुंबईमधल्या जेएनपीए बंदरामध्ये 3000 कंटेनरचा खोळंबा झाला। शिपिंग सेवा ठप्प, हजारो टन माल अडकला, नाशवंत पदार्थांचे 1000 कंटेनर धोक्यात, व्यापाऱ्यांची चिंता वाढली। पीएनजी असल्यास आता एलपीजी कनेक्शन रद्द होणार, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय। पाईप गॅस धारकांना एलपीजी सिलेंडर मिळणार नाही, वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं हे मोठं पाऊल। गॅस तुटवडा आणि दरवाढीवरून नागपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक, संविधान चौकात सिलेंडरला हार घालून चूल पेटवत आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। तिकडे छत्रपती संभाजीनगरात सोलापूरमध्ये काँग्रेस विरोधात भाजपचे आंदोलन, राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा पिल्याच्या निषेधार्थ आंदोलन, राहुल गांधींच्या राजीनाम्याची मागणी। मंत्री असलेले अब्बास अरागची यांनी दावे फेटाळून लावले। राज्यांच्या निवडणुकांसह बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजणार, केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। पश्चिम बंगालसह तमिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये निवडणुका होणार। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे वादाच्या भोवऱ्यात, गाडीवरील लाल दिव्यावरून ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल, महापौरांचा काही दोष नाही, विनाकारण टार्गेट करू नका, फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यातील 91,18,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा, सरकारकडून डिसेंबर ते मार्च कालावधीचा हप्ता वितरित, आतापर्यंत 39,300 कोटींचं वाटप करण्यात आलं। राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 60.37% पाणीसाठा शिल्लक, पुढील 4 महिने पाणी पुरवठा करण्याचं जलसंपदा विभागासमोर आव्हान, यंदा पाऊस लांबण्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाचा शेवट, मेसेज करून बोलावलं आणि मारलं, मृत नागेश जाधवच्या आईचा आरोप, 10 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल। विश्वविजेत्या टीम इंडियासह कर्णधार सूर्यकुमार यादवचा आज बीसीसीआयकडून विशेष सत्कार, अलीकडच्या काळात आयसीसी जेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या 5 संघांचा सन्मान होईल, तर राहुल द्रविड, रॉजर बिन्नीसह मिताली राजला जीवन गौरव पुरस्कार मिळणार।